मंडळी नमस्कार. मी आज एका पुस्तकाची ओळख करून द्यायला आलोय. एका तरुण पोरांनी ही छोटीशी पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. पुस्तिकेचं नाव जरासं लांब आहे आणि या पुस्तिकेवर अनेक वादंग देखील चाललेत. आता सोशल मीडियावर यावर वादही चालू आहेत, पण हे पुस्तक नक्की वाचावं अशा स्वरूपाचं आहे. यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार आहेत. मी तुम्हाला पुस्तक दाखवतोय. ते पुस्तक कुणाला हवं असेल तर आमच्या श्रीकांत उमरीकरांशी देखील संपर्क साधू शकता. ज्यांच्याकडं या पुस्तकाच्या लेखकाचा नंबर आहे त्याच्याशीही तुम्ही संपर्क साधू शकता. रोहन बाळासाहेब जमादार असा हा तरुण मुलगा आहे. मलपृष्ठावर तुम्हाला त्याचे छायाचित्र देखील दिसेल. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक केवळ माहिती देणारं आहे असं नाही, तर सप्रमाण पुराव्यासहितची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. याचं परिशिष्ट जे त्यांनी जोडले ते इतके मोठे आहेत की साधारणतः तुम्हाला 72व्या पानापासून ते 92 पानापर्यंत म्हणजे 20 पानांची परिशिष्ट या मुलानं जोडलीत. यात सगळी ऐतिहासिक दस्तावेज आहेत. या दस्तावेजांची छायाचित्र देखील यानं मध्ये तुम्हाला दिलेली आढळतील. मी या विषयावर बोलणार आहे. आधी पुस्तकाची माहिती करून देतो आहे. तुम्हाला सगळे दस्तावेज देखील दिसतील. जे जे काही तुम्हाला बघायला मिळेल दस्तावेजांच्या मध्ये छायाचित्र दिसतील. कोण काय काय करताय तुम्हाला दस्तावेज देखील दाखवतो मी. यात अधिकृत पत्र तुम्हाला दिसतील जी ब्रिटिशांनी लिहिलेली आहेत. त्या पत्राचं मराठीतलं भाषांतर सरळ सरळ मागच्या बाजूलाही परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. या स्तंभाची स्थापना, काही पत्र, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. मला कौतुक वाटतं. ॲडव्होकेट रोहन जमादार हे त्याचं नाव आडनाव नाही आहे. जमादार ही त्याला ब्रिटिशांनी त्याच्या कुटुंबियाला दिलेली पदवी आहे आणि माळवतकर हे त्याचं आडनाव आहे. आता माळवतकर आडनाव आहे म्हणून मी बोलतोय असं गृहीत धरू नका. तुमचा अंदाज चुकेल. कारण तो माळवतकर तुम्ही कुलकर्णींचा पाहुणा म्हणून गृहीत धराल तर तसं नाही आहे. म्हणजे काही गोष्टी आता नाईलाजाने स्पष्ट कराव्या लागतात. त्या दुर्दैवाची वेळ आहे ही माझ्यावर तसं स्पष्टीकरण देण्याची. तरीही मी करतोय कारण तो एक समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रोहन खूप छान काम केलंय रोहननी. रोहन या पुस्तकात असा दावा करतोय आणि पुराव्यांनिशी दावा करतोय. त्याचं पहिलंच वाक्य खूप छान आहे ज्यानं अर्पण केलंय. देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना ही त्यानं पुस्तिका अर्पण केलेली आहे. विषय आहे कोरेगाव भीमाचा स्मृतिस्तंभ. जो स्मृतिस्तंभ जो पराक्रमाची गाथा म्हणून ब्रिटिशांनी उभा केलेला आहे. सुरुवातीलाच मराठेशाहीचा इतिहास तो लिहितो आहे. अगदी थोडक्यात लिहितोय. त्यात पेशव्यांची मुद्रा पण त्यानं दिलेली आहे आणि तो दावा असा करतोय की पेशव्यांच्या मुद्रेत उल्लेख असा आहे, श्री राजा शाहू नरपती हर्ष निधान बाळाजी बल्लाळ मुख्य प्रधान असा त्याचा मायना आहे. तो कधीच पेशव्यांना राजा म्हणत नाही आणि पेशव्यांनी स्वतःला राजा म्हणत नाही. मुख्य प्रधान असाच उल्लेख पेशव्यांनी केलेला आहे असं सांगून तो 1 जानेवारी 1818 झालेल्या कोरेगाव भीमाच्या लढाईपर्यंत येतो. तो या लढाईला याला युद्ध म्हणत नाही. ही चकमक होती. ही छोटी लढाई होती. ती निर्णायक अवस्थेत पोचली नाही, अनिर्णायक अवस्थेत होती. एकमेकांना अडकवून ठेवणे, काही काळ खिळवून ठेवणे आणि आपापले हेतू साध्य करून घेणे यासाठीच कोरेगावला झालेली ही लढाई होती. या लढाईत वेगवेगळ्या प्रकारची लोक सहभागी झालेली होती आणि या लढाईला कृपया जाती धर्माशी लढाई म्हणून समजू नये. ही जाती अंताची लढाई तर नक्कीच नव्हती. या पुस्तकात त्यानं खूप छान संदर्भ दिलेत. तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. या सगळ्या लढाई नंतर त्यात वारलेल्या पराक्रम दाखवलेल्या योद्ध्यांसाठी ब्रिटिशांनी स्मृतिस्तंभ स्थापन करायचं ठरलं. 1818 ही लढाई झाली. 1824 स्मृतिस्तंभाचं काम पूर्ण झालं. 6 वर्षामध्ये ह्या स्मृतिस्तंभाचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे त्या ब्रिटिशाच्या चीफ सेक्रेटरीनी डेक्कन कमिशनरला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात 22 नोव्हेंबर 1824 ते पत्र आहे. त्या पत्राचाही उल्लेख आणि ते पत्रही तुम्हाला त्या पुस्तकात बघायला मिळेल. त्यात असं म्हटलं की शौर्य गाजवलेल्या लोकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जयस्तंभ उभारण्यात येतो आहे. यात एका इन्चार्ज नेमण्यात यावं, हा शब्द आहे इन्चार्ज, ज्याला प्रभारी नेमण्यात यावं. आणि त्यात लिहिलंय स्पष्टपणे की या युद्धात पराक्रम गाजवलेल्या पैकीचा एक असावा आणि त्यात एक उल्लेख आहे की तो परवारी जातीचा नसावा. परवारी जातीचा खुलासा रोहननी आपल्या पुस्तकात केलेला आहे. परवारी जातीचा नसावा आणि तो यात पराक्रम दाखवलेला असावा असं लिहिलंय.
त्याचा पुरुष वंशज असेपर्यंत त्याला इन्चार्ज नेमावं आणि स्मृतिस्थळाजवळची जमीन अथवा काही रोख रक्कम त्याला गुजराण करण्यासाठी द्यावी असं म्हटलं. 22 नोव्हेंबर 1824च्या पत्रानंतर 13 डिसेंबर 1824 रोजी खंडोजी माळवदकर नावाच्या एका सैनिकाला तिथे इन्चार्ज नेमलं गेलं आणि त्याला जमादार ही पदवी दिली गेली. तेव्हापासून आजपर्यंत खंडोजी माळवदकरांचे वंशज, या खंडोजी माळवदकर हे मराठा, त्यांचे वंशज आजपर्यंत तिथेच त्याचे इन्चार्ज म्हणून काम करतात. 13 डिसेंबर 1824ला खंडोजी माळवदकरांची नियुक्ती झाली. 26 मार्च 1826ला कोर्ट डिस्पॅच ऑर्डरनी माळवदकरांना जमीन आणि ताबा अधिकृत देण्यात आला. 7 डिसेंबर 1841ला या माळवदकरांना ब्रिटिश सरकारने अतिरिक्त जमीन दिली. 13 जानेवारी 1841ला या माळवदकरांचा गौरव ब्रिटिशांनी केला. ते पत्र तर खूप महत्त्वाचं आहे. त्यात ब्रिटिश सरकार असं म्हणतं की या स्मृतिस्तंभाजवळ धार्मिक अथवा जातीय स्वरूपाची कार्यक्रम व्हायला नकोत, याची काळजी इन्चार्जने घ्यायची आहे. तो लष्कराचा स्मृतिस्तंभ आहे, धार्मिक अथवा जातीचा स्मृतिस्तंभ नाही. आता या सगळ्या प्रकारानंतर देखील आजही त्या स्मृतिस्तंभावर जातीय भावनेतून जाणारी मंडळी याला जातीयंताची लढाई म्हणत असतात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जयस्तंभावर सभा घेतली होती असाही दावा केला जातो. मी तुम्हाला नीट सांगतोय, आता ऐका. 1 जानेवारी 1927 साली बाबासाहेब जयस्तंभावर आले होते आणि बाबासाहेबांनी इथे स्मृतिस्तंभावर येऊन बंडाचं निशाण फडकावलं होतं. ते निशाण कशासाठी होतं हेही लक्षात घ्या. 1927 साली ब्रिटिशांनी दलितांना ब्रिटिश सैन्यात घ्यायचं नाही असा निर्णय घेतला होता. दलितांच्या ब्रिटिश सैन्यातील प्रवेशावर बंदी लादण्यात आली होती. तेव्हा बाबासाहेबांनी जयस्तंभाजवळ येऊन एक सभा घेतली होती, बैठक घेतली होती. त्यात ब्रिटिशांच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारलं होतं. याबाबतची माहिती धनंजय कीर यांनी लिहिलेल्या पुस्तकात प्रकरण 5 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचाही संदर्भ या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. ब्रिटिश सरकारने दलितांना सैन्यात बंदी घातली, ती उठवावी यासाठीच हे सगळं केल्याचं ते सांगतात. आता पुढे प्रश्न येतो सिद्धनाक नावाच्या व्यक्तीचा. वीर सिद्धनाक हे कोण होते? त्यांनी खरोखरच तिथे लढा दिला आहे का आणि अशा स्वरूपाची कृती घडत आलेली आहे का? तर वीर सिद्धनाक विषयी देखील या पुस्तकात रोहन खूप तपशिलानं व्यवस्थित अगदी वस्तुनिष्ठ माहिती सांगतो आहे. वीर सिद्धनाक महार हे भारतीय म्हणजे माफ करा ब्रिटिश सैन्यातील सैनिक नव्हते. तर वीर सिद्धनाक हे भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश याच्यामध्ये तुम्हाला याचा उल्लेख आढळेल. त्यात ते वीर सिद्धनाक हे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील कळंबी या गावचे वतनदार महार होते. महार वतन त्यांना बहाल केलेलं होतं. संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी शाहू महाराजांना कैद केलं आणि या कैदेतून पुढे शाहू महाराज सुटले. ताराराणी त्यावेळेला मराठा साम्राज्य सांभाळत होत्या. शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केल्यानंतर जेव्हा मराठा साम्राज्याची सूत्र बहाल केली गेली तेव्हा शाहू महाराजांच्या सोबत अनेक सरदार आले. अनेकांनी शाहू महाराजांची सोबत केली, या राज्याच्या स्थापनेसाठीचे प्रयत्न केले. त्यापैकी एक सिद्धनाक हे होते. त्यांनी शाहू महाराजांना या कामात मोठी मदत केली. याचाच परिणाम म्हणून त्यांना सांगली जिल्ह्यातल्या तासगावमधल्या कळंबी गावची वतनदारी बहाल केली गेली. पुढे या सिद्धनाक यांचा नातू देखील, त्याचंही नाव, नातू हा मुलगा नाही, नातू देखील त्याचंही नाव सिद्धनाथ असंच होतं. हा सिद्धनाक खर्ड्याच्या लढाईमध्ये सवाई माधवरावांच्या सोबत अगदी त्वेषानं लढला. यातला एक प्रसंग देखील या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की मराठ्यांची, पटवर्धनांचं सैन्य, मराठ्यांचं सैन्य आणि त्यासोबत सिद्धनाकचं महारांचं सैन्य अशा स्वरूपामध्ये, या पुस्तकातले शब्द मी वापरतोय, ते सैन्य घेऊन सिद्धनाक निघाले होते. त्यावेळी काही लोकांनी आम्ही दलितांच्या सैन्यासोबत लढणार नाही असा दावा केला आणि तेव्हा तिथल्या प्रधानांनी सवाई माधवरावांना जी गोष्ट सांगितली ती खूप महत्त्वाची होती. ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर. हंबीर म्हणजे लढणारा. ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर असं सांगितलं. आणि मग सिद्धनाक सवाई माधवरावांना भेटायला आले. त्यांनी सांगितलं की बघा खर्ड्याच्या लढाईत मी काय पराक्रम करतो ते, आणि तो पराक्रम त्याने करून दाखवला. त्या काळामध्ये खूप पराक्रम करणाऱ्या लोकांना
उडता रुमाल असा किताब दिला जायचा आणि तोही सिद्धनाकला मिळालेला आहे. सवाई माधवरावांच्या काळापर्यंत आणि शाहू महाराजांच्या काळापर्यंत सिद्धनाक नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वात होतं असाही उल्लेख या पुस्तकात तो करतो आहे. आणि महत्वाची गोष्ट यातून ही सिद्ध होते, म्हणजे मला सिद्धनाकच्या पराक्रमाच्या सोबत आणखी एक गोष्ट उद्धृत करायची आहे. शाहू महाराज म्हणजे शिवकाळापासून ते पेशवाईच्या प्रधानाच्या हाती गेलेल्या कारभारापर्यंत मराठ्यांच्या सैन्यामध्ये दलितांच्या सैनिकांना सहभाग होता, तो नव्हता असं अजिबात नाही. ब्रिटिशांनीच मराठ्यांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहे याचा उल्लेख केलेला आहे, तो देखील तुम्हाला या पुस्तकात सापडेल. त्यात ब्रिटिशांनी सांगितलंय की पेशव्यांच्या मराठा सैन्यामध्ये भिल्ल, मांग, रामोशी या समाजाचे सैनिक सहभागी होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणत्याही सैन्यामध्ये कोणत्याही जातीपातीवरून बंधनं नव्हती आणि जी लढाई इथे झाली म्हणजे कोरेगावला झाली ती दोन जातीमधली लढाई नव्हती. मुळात पेशवे हे छत्रपतींचे प्रधान आणि छत्रपतींच्या प्रधानांनी आपलं राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी एक चकमक झाली, म्हणजे ती चकमक होती कोरेगावची लढाई. त्यात दोन्हीही बाजूनी वेगवेगळ्या जाती धर्माचे सैनिक होते. या दोन जाती धर्माच्या सैनिकांच्या मध्ये जी चकमक झाली त्या चकमक ही अनिर्णायक अवस्थेतली चकमक झाली. कोणी जिंकलं नाही की कोणी हरलं नाही, यातून कोणाच्या ताब्यात राज्य गेलं नाही. अशा स्वरूपाच्या या चकमकीला जातीच्या आधारावर मांडलं जातं आहे आणि हीच मुळात चुकीची गोष्ट आहे, हेच सांगायचा प्रयत्न रोहननी आपल्या पुस्तकात केला आहे. आमच्या श्रीकांत उमरीकरांचा मोबाईल नंबर आपल्या प्रत्येकांच्याकडे असेल, तुम्ही त्यावरही करू शकता. रोहनचाही नंबर अनेकांच्याकडे आहे, त्याला फोन करून धमक्याचे कॉल येत आहेत जात आहेत. त्यात भूमिका प्रकाशनचाही याच्यामध्ये नंबर आहे, तो नंबर तुम्ही नोट करून घ्यावा. 8796, म्हणजे पुन्हा सांगतोय मी 8796 37 38 83 या नंबरवर देखील आपण फोन करून पुस्तक मागवू शकता. या पुस्तकाचं मूल्य फक्त 50 रुपये इतकं ठेवण्यात आलेलं आहे. साधारणतः 100 पानांची सुद्धा ही पुस्तिका नाही आहे. या पुस्तकात तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायला मिळतील. कृपया नक्की वाचा. यावर काही निष्कर्ष काढण्याआधी, मत बनविण्याआधी या पुस्तकाचं वाचन आपण नक्की करावं अशी शिफारस अनलायझरच्या वतीनं मी तुम्हाला करतो आहे. धन्यवाद.